हॅलो स्टुडंट वेलकम. तर बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण डी ब्लॉक एलिमेंटला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा पार्ट, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट्स नंतर कलर ऑफ ट्रान्झिशन मेटल्स, त्यांच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजपर्यंत आपण डिस्कशन केलं होतं. तर कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजचं पेजसुद्धा याच्यामध्ये आहे अवेलेबल. आता कॅटॅलिटिक प्रॉपर्टी आपला लास्ट पॉईंट झाला होता कलरनंतर. तर मोस्टली ज्या ज्या प्रॉपर्टी आपण बघतोय त्या प्रॉपर्टी हे ट्रान्झिशन मेटल्स किंवा हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत हे का दाखवतात, कारण त्यांच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत त्या व्हेरिएबल आहेत किंवा मग त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत अवेलेबल, म्हणून ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतात, म्हणून ते कलर्ड कंपाऊंड फॉर्म करतात. ओके, तर त्यांचे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट त्यांच्या ह्या प्रॉपर्टीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यांचं जे मेटॅलिक नेचर आहे इव्हन ते सुद्धा त्यांच्याकडे जे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्यामुळे आहे. ठीक आहे, पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. बघा आता कालचा लास्ट टॉपिक झाला होता आपला कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. त्याच्यात बघितलं आपण की कशा प्रकारे ते कॅटॅलिसिसचं काम करतात. ते होमोजिनियस कॅटॅलिसिस असो नाही तर हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस असो. ओके, का दाखवतात ते कॅटॅलिटिक प्रॉपर्टी? कारण त्यांची टेंडन्सी आहे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करायची. ते लगेच स्वतःची ऑक्सिडेशन चेंज करून स्टेबल फॉर्ममध्ये स्वतःला कन्वर्ट करून घेतात त्यांचे जे कंपाऊंड असतात ते. ठीक आहे, आपण ॲप्लिकेशन बघितलं जातं. MnO2चा यूज केला होता ऑक्सिजनच्या प्रिपरेशनमध्ये KClO3चं डिकम्पोजिशन करून. त्यानंतर इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया बाय हॅबर्स प्रोसेस, मॉलिब्डेनम ऑर Fe यूज्ड ॲज कॅटॅलिस्ट. त्यानंतर कोबाल्ट थोरियम अलाय यूज्ड इन द फिशर प्रोसेस फॉर द सिंथेसिस ऑफ गॅसोलिन बनवण्यासाठी सुद्धा कोबाल्टचा यूज केलेला असतो अलायमध्ये. बघा, कोबाल्ट थोरियम अलाय. निकेल इज यूज्ड ॲज कॅटॅलिस्ट इन हायड्रोजनेशन ऑफ ऑइल्स अँड सॉलिड फॅट्स, ऑइल्स टू सॉलिड फॅट्स. म्हणजे जे साधं तेल असतं वनस्पती तेल, त्याला घीमध्ये कन्वर्ट करायसाठी, डालडा भेटतो ना आपल्याकडे, सॉलिड फॅटमध्ये कन्वर्ट करायसाठी निकेल कॅटॅलिस्टचा यूज केला जातो हायड्रोजनेशन मेथडने. ओके, पुढचा टॉपिक आहे स्टुडंट आता फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. मग आता इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे नेमकं काय? तुम्ही सॉलिड स्टेट चॅप्टर शिकलेला आहात, त्यामध्ये कदाचित तुम्ही हा शब्द ऐकलेला असावा, इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. तर इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे काय? तर जेव्हा स्मॉल ॲटम्स लाईक छोटे छोटे जे ॲटम्स असतात, इम्प्युरिटी म्हणतो आपण त्यांना, वेन स्मॉल ॲटम्स लाईक हायड्रोजन, कार्बन ऑर नायट्रोजन आर ट्रॅप्ड इन द इंटरस्टिशियल स्पेसेस विदिन द क्रिस्टल लॅटिस, द कंपाऊंड फॉर्म इज कॉल्ड ॲज इंटरस्टिशियल कंपाऊंड. जेव्हा असे छोटे छोटे ॲटम असतील हायड्रोजनचे, कार्बनचे किंवा नायट्रोजनचे, नॉर्मल क्रिस्टल लॅटिसमध्ये काय करतात, ते दुसरी जागा ऑक्युपाय करून घेतात. इंटरस्टिशियल स्पेसेस विदिन द क्रिस्टल लॅटिस, दॅट द कंपाऊंड फॉर्म इज कॉल्ड ॲज इंटरस्टिशियल कंपाऊंड. म्हणजे रेग्युलर तुमचं जे क्रिस्टल लॅटिस असते त्याच्यातल्या काही ज्या काही स्पेसेस आहेत त्या स्पेसेस काय करतात, हे इम्प्युरिटी ऑक्युपाय करून घेतात. मग कुठल्या इम्प्युरिटी? कार्बन असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल. काही टायमाला खाली म्हटलं बघा, समटाईम्स सल्फाईड ऑर ऑक्साईड्स आर ऑल्सो ट्रॅप इन साईड द क्रिस्टल लॅटिस ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे तुमचा जो काही नॉर्मल क्रिस्टल लॅटिस असेल मेटलचा, त्या मेटल लॅटिसमध्ये जर दुसरा कुठला ॲटम किंवा दुसरा कुठला मेटल किंवा दुसरा कुठला ऑक्साईड मेटलचा किंवा सल्फाईड ट्रॅप झाला, अडकला, ते क्रिस्टल फॉर्म होत असताना, तेव्हा हे इंटरस्टिशियल कंपाऊंड तयार होतात ह्या मेटलचे. ओके, स्टील अँड कास्ट आयरन आर एक्झाम्पल्स ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड आयरन. स्टील काय आहे? स्टील इज अ अलाय ऑफ कार्बन अँड आयरन. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कार्बन ॲड केलेलं असतं आयरनमध्ये. ओके, कास्ट आयरनही तसंच आहे. कास्ट आयरनमध्ये सुद्धा कार्बन ॲड केलेलं असतं आयरनमध्ये. मग त्या ठिकाणी काय होतं की तुमचं जे रेग्युलर लॅटिस आहे आयरनचं, त्याच्यामध्ये हे कार्बन इम्प्युरिटी काही जागा ऑक्युपाय करतात. त्या साईटलाच आपण इंटरस्टिशियल साईट्स म्हणतो. ज्या पोझिशनला तुमचा इम्प्युरिटी जाऊन ट्रॅप होते त्या पोझिशनला इंटरस्टिशियल पोझिशन म्हणतात. ठीक आहे, मग आता ह्या इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज कुठल्या? रेग्युलर मेटल तुमचा आणि इंटरस्टिशियल कंपाऊंड यांच्यामध्ये फरक काय असतो? त्याच्यावरती बऱ्याच वेळा MCQ विचारलेला आहे की विच इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. मग याच्यापैकी कुठली प्रॉपर्टी इंटरस्टिशियल कंपाऊंड दाखवत नाहीत किंवा शो करतात किंवा शो करत नाही, असं काहीतरी विचारतात ते बनवून सांगा. मग आपल्याला माहीत पाहिजे की जे इंटरस्टिशियल कंपाऊंड आहेत रेग्युलर मेटल लॅटिसमध्ये, क्रिस्टल लॅटिसमध्ये, जेव्हा इतर कुठल्या तरी दुसऱ्या एलिमेंटच्या इम्प्युरिटी ट्रॅप होतात तेव्हा हा इंटरस्टिशियल कंपाऊंड तयार होतो. मग त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कुठकुठले चेंजेस होतात का होत नाहीत ते बघा, आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग बघा आपल्याला दिलेले आहेत त्याच्या इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज. दिस इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आर हार्ड अँड गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तुमचा जो रेग्युलर मेटल आहे त्याच्यासारखेच असतात, हार्ड असतात,
गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे, बरोबर. त्याच्यानंतर देअर केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर टू पॅरेंट मेटल, म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी जो पॅरेंट मेटल असेल त्याच्यासारख्याच असतात, त्या काही चेंज होत नाहीत. जसं आता स्टीलबद्दल आपण बोललो, स्टील कोणापासून बनतो, आयरन विथ कार्बन, तर त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडत नाही प्रॉपर्टीमध्ये, केमिकल प्रॉपर्टी ॲज इट इज राहतात. त्याच्यानंतर देअर मेल्टिंग पॉईंट हायर दॅन पॅरेंट मेटल ऑर प्युअर मेटल, तुमचा जो प्युअर मेटल असेल त्याच्यापेक्षा ह्या इंटरस्टिशियल कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट वाढतो, कारण रेग्युलर मेटलपेक्षा वेगळे कुठलं तरी एलिमेंट तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅप करता ना, ती इम्प्युरिटी ॲड झाल्यामुळे काय होतं स्टुडंट, इम्प्युरिटी ॲड झाल्यामुळे त्या ठिकाणी तुमचा मेल्टिंग पॉईंट काय होतो त्या मेटलचा वाढतो. ठीक आहे, देअर मेल्टिंग पॉईंट्स हायर दॅन पॅरेंट मेटल ऑर प्युअर मेटल. नंतर डेन्सिटीच्या बाबतीत देअर डेन्सिटी इज लेस दॅन पॅरेंट मेटल, हे लक्षात ठेवायचं आहे मग तुम्हाला, की मेल्टिंग पॉईंट वाढतोय, कंडक्टिव्हिटी वाढते, केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा ॲज इट इज आहेत. मग काय कमी होतं, देअर डेन्सिटी इज लेस दॅन पॅरेंट मेटल, त्यांच्या ज्या डेन्सिटीज बघा, आता रेग्युलर मेटल कमी झाला आणि इतर दुसरे एलिमेंट वाढले त्याच्यात, मग त्याची जी रेग्युलर डेन्सिटी असेल ती डेन्सिटी काय होते, रेग्युलर मेटलपेक्षा कमी होते. ठीक आहे, मेटल पार्टिकल कमी होतात आणि इतर पार्टिकल वाढतात ना, इम्प्युरिटी, त्यामुळे त्यांचे डेन्सिटीज कमी होतात प्युअर मेटलपेक्षा, पॅरेंट मेटलपेक्षा. देअर मेटॅलिक कार्बाइड्स आर केमिकली इनर्ट अँड एक्स्ट्रीमली हार्ड एज डायमंड, त्यांचे जे कार्बाइड्स असतात, मेटॅलिक कार्बाइड्स या इंटरस्टिशियल कंपाऊंडचे बरं का, ते कसे असतात, एक्स्ट्रीमली हार्ड असतात, कोणासारखे, डायमंडसारखे. त्याच्यानंतर हायड्राइड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आर युज्ड ॲज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट्स, ट्रान्झिशन मेटलचे हायड्राइड्स म्हणजे हे सुद्धा काय झालं, इंटरस्टिशियल कंपाऊंडच झाले ना, हायड्रोजन ट्रॅप होतं आहे तुमचा रेग्युलर जो काही ट्रान्झिशन मेटल आहे त्याच्या साईटमध्ये, त्याच्या क्रिस्टल लॅटिसमध्ये दुसरा काय ॲड करतो आहे आपण, हायड्रोजन ॲड करतो आहे, मग तेव्हा हे मेटल हायड्रेट्स तयार होतात. मग हे सुद्धा काय आहेत, इंटरस्टिशियल कंपाऊंडच आहेत. मग त्याचा एक यूज दिला आपल्याला, की ह्या ट्रान्झिशन मेटलचे जे हायड्रेट्स असतात ते कसे असतात, तर पॉवरफुल रिड्युसिंग एजंट असतात. मग आपल्याला एक्झाम्पल दिलेत बघा काही, ब्रॉन्झ इज अ अलाय ऑफ कॉपर अँड टीन, स्टेनलेस स्टील इज अ अलाय ऑफ आयरन अँड कार्बन, निक्रोम हे एक महत्त्वाचं आहे, निक्रोम नावाचा जो अलाय असतो तो कोणापासून बनतो, नावातच अर्थ आहे बघा त्याचा, निकेलचा Ni आणि क्रोमियमचा क्रोम. मग निकेल आणि क्रोमियमचा अलाय असतो 80-20 त्याचा रेशो असतो, निकेल 80%, क्रोमियम 20%. ओके, तर बघा पुढे आपल्याला बघायचं आहे आता कंपाऊंड्स ऑफ मँगनीज अँड क्रोमियम. तर हे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे आता ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. मग बघा आपल्याला आता पहिला जो कंपाऊंड बघायचा आहे या ट्रान्झिशन मेटलचा तो आहे KMnO4. Mn हा त्याच्यामधला ट्रान्झिशन मेटल आहे, मँगनीज, बरोबर. मग पोटॅशियम परमॅग्नेट म्हणतो आपण त्याला, तर पोटॅशियम परमॅग्नेटचं प्रिपरेशन आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज असे छोटे छोटे टॉपिक बघायचे आणि त्याचे युजेस, असे 3 टॉपिक KMnO4 आणि K2Cr2O7 साठी बघायचे, पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅग्नेट. तर मग त्यातला फर्स्ट कंपाऊंड घेऊ आपण आता, KMnO4. मग KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट, त्याचं प्रिपरेशन पहिल्यांदा बघायचं आहे. मग त्याला कसा प्रिपेअर केला जातो बघा, वेन फाईनली डिवायडेड मँगनीज डायऑक्साईड म्हणजे MnO2 इज हिटेड स्ट्रॉंगली विथ फ्युज्ड मास ऑफ KOH अँड ऑक्सिडायझिंग एजंट सच एज पोटॅशियम क्लोरेट, देन द डार्क ग्रीन पोटॅशियम मँगनेट दॅट इज K2MnO4 इज फॉर्म. पहिल्या स्टेपमध्ये काय फॉर्म होतो, तर K2MnO4 तयार होतो. जेव्हा आपण फाईनली डिवायडेड मँगनीज ऑक्साईडला काय करतो, KOH सोबत फ्यूज करतो, स्ट्रॉंगली हिटिंग करतो फ्यूज मास ऑफ KOH सोबत, त्यावेळेस काय होतं, तुमचा पोटॅशियम मँगनेट तयार होतो. आपल्याला काय तयार करायचं आहे, पोटॅशियम परमॅग्नेट तयार करायचं आहे, MnO4. इथं काय तयार होतो, K2MnO4 तयार होतो, पोटॅशियम मँगनेट. ओके, बघा दिली रिॲक्शन, 3MnO2 प्लस 6 KOH गिव्ज 3MnO2 प्लस 6 KOH प्लस KClO3 ऑक्सिडायझिंग एजंट, पोटॅशियम परक्लोरेट म्हणतो आपण त्याला. त्यावेळेस तुमचं काय तयार होतं स्टुडंट, या ठिकाणी पोटॅशियम मँगनेट तयार होतो, KCl बाहेर पडतो आणि वॉटर बाहेर पडतो. ओके, त्यानंतर पुढे बघा, इन न्यूट्रल ॲसिडिक मिडियम द ग्रीन पोटॅशियम मँगनेट डिसप्रपोर्शनेट्स टू KMnO4 अँड MnO2. सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, त्याला न्यूट्रल ॲसिडिक मिडियमसोबत ट्रीट करतो, कार्बोनिक ॲसिडसोबत. बघा कार्बोनिक ॲसिड काय ना धड ॲसिडिक आहे ना धड बेसिक आहे ना धड न्यूट्रल म्हणता येतं त्याला, पण ॲसिडिक न्यूट्रल म्हटलं तिथे, न्यूट्रल और ॲसिडिक मिडियममध्ये काय करतो आपण, त्याला ट्रीट करतो. ह्या जो वरती K2MnO4 भेटला आपल्याला, त्याला काय तयार होतं, मग पोटॅशियम परमॅग्नेट तयार होतो. ओके, मग केमिकल प्रॉपर्टी दिल्यात बघा त्याच्या आपल्याला,
केमिकल प्रॉपर्टीमध्ये मग केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा, पहिली आपल्याला ॲसिडिक मिडियममध्ये याच्या कशा रिॲक्शन होतात त्या दिल्यात. ॲसिडिक मिडियममध्ये काय होतं की हा जो KMnO4 असतो हा आयोडाईड आयनला आयोडीनमध्ये ऑक्सिडाईज करतो. बघा 2MnO4 मायनस प्लस 10 I मायनस. मग हे I मायनस तुमचे KI पासून आलेले असतील, KI पोटॅशियम आयोडाईड. ॲसिडिक मिडियम म्हटलं म्हणजे इथे प्रोटॉन पण दाखवावे लागतील. 16H प्लस आयन गिव्स 2Mn2 प्लस आयन्स प्लस 8H2 प्लस I2. म्हणजे तुमचं आयोडीनचं काय झालं या ठिकाणी, ऑक्सिडेशन झालं. I मायनस आयननी 2 इलेक्ट्रॉन जे होते ते दिले आणि I2 स्टेबल मॉलिक्यूल तयार झाला. ओके. त्याच्यानंतर बघा ऑक्सिडेशन ऑफ Fe2 प्लस टू Fe3 प्लस. जेव्हा MnO4 म्हणजेच या KMnO4चा यूज करतो आपण, त्यावेळेस या Fe2 प्लस आयनला तो काय करतो, ऑक्सिडाईज करतो Fe3 प्लसमध्ये. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढली या ठिकाणी तुमची Feची. Fe3 प्लस आयन तयार झाले बघा या साईडला Mn2 प्लस 4H2. ठीक आहे. तर या रिॲक्शन लक्षात ठेवायच्यात आपल्याला. H2S सोबतची आणि आयोडीन सोबतची रिॲक्शन लक्षात ठेवा विशेष करून. मग बघा ॲसिडिक मिडियममधलीच रिॲक्शन ही सुद्धा. जेव्हा आपण ह्या H2Sला ह्या MnO4 सोबत ट्रीट करतो मँगनेट आयनसोबत, पोटॅशियम परमॅंगनेट आयनसोबत, तेव्हा काय होतं, तर जो काही सल्फर असतो तुमचा S2 मायनस ऑक्सिडेशन स्टेट असते त्याची, जेव्हा KMnO4 सोबत ट्रीट कराल इन ॲसिडिक मिडियम तेव्हा काय होतं, तुमचा स्टेबल सल्फर तयार होतो. बघा इथं दिलेलं आहे काय तयार झालं तुमचं या ठिकाणी, सल्फर तयार झाला नॉर्मल. म्हणजे सल्फरने काय केलं या ठिकाणी, इलेक्ट्रॉन दिले. ओके. आणि तुमचा MnO4 काय झाला, रिड्यूस झाला Mn2 प्लसमध्ये. ओके. 8H2 मॉलिक्युल्स बाहेर निघाले. म्हणजे H2Sचं काय केलं या ठिकाणी आपण, ऑक्सिडेशन केलं. जे S2 मायनस आयन्स होते त्यांचं कशामध्ये कन्वर्जन झालं, मेटॅलिक सल्फरमध्ये, स्टेबल ॲटॉमिक सल्फरमध्ये कन्वर्जन झालं. ओके. त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन दिली आहे बघा ॲसिडिक मिडियममधलीच, ऑक्सिडेशन ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिड म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, COOH सिंगल बॉन्ड COOH डायकार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. जेव्हा मग आपण ह्या डायकार्बॉक्झिलिक ॲसिडला ट्रीट करतो विथ परमॅंगनेट आयन, देन इट ऑक्सिडायझेस दॅट ऑक्झॅलिक ॲसिड टू CO2 मॉलिक्यूल. CO2 गॅस मॉलिक्यूल तयार होतात बघा या ठिकाणी. Mn2 प्लसमध्ये कन्वर्जन होतं तुमचं परमॅंगनेट आयनचं काय होतं, रिडक्शन होतं. ऑक्झॅलिक ॲसिडचं ऑक्सिडेशन होतं. CO2 गॅस बाहेर पडतो आणि वॉटर मॉलिक्यूल साईड प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतात. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे दिलं आपल्याला न्यूट्रल और विकली ॲसिडिक मिडियममध्ये विकली अल्कलाईन मिडियममध्ये कशाप्रकारे ह्या परमॅंगनेट आयनचं काम होतं किंवा कशाप्रकारे हा रिॲक्ट करतो अल्कलाईन मिडियममध्ये, विकली अल्कलाईन और न्यूट्रल मिडियममध्ये. ठीक आहे. तर बघा रिॲक्शन दिलेलं आहेत पुन्हा एकदा. ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडेट, I मायनसचं आपण कन्वर्जन करतो आयोडेटमध्ये, ऑक्सिडाईज करतो, त्याला ऑक्सिजन ॲड करतो ना. बघा अल्कलाईन मिडियममध्ये जेव्हा तुम्ही MnO4 मायनसला ट्रीट कराल I मायनस सोबत, म्हणजेच आयोडाईड आयनसोबत, जसं की KI मध्ये I मायनस आयन असतं, तेव्हा काय होतं, आयोडेट आयनमध्ये कन्वर्जन होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं, आयोडेट आयन तयार होतात. MnO2 स्टेबल ऑक्साईड बाहेर पडतो आणि OH मायनस आयन्स अल्कलाईन मिडियम आहे म्हणून आपण ते सेपरेट झालेले दाखवले. ओके. त्यानंतर थायोसल्फेट आयनसोबत कशी रिॲक्शन होते, MnO4 मायनस प्लस H2O3 मायनस, हा थायोसल्फेट आयनमधले आयन आहेत H2O. ओके. 8MnO2 प्लस 6SO4 मायनस, तुमचं याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं सल्फेट आयनमध्ये, S2O3चं SO4मध्ये कन्वर्जन झालं. ठीक आहे. आणि OH मायनस जे अल्कलाईन मिडियम आहे ते ॲज इट इज ठेवलं शेवटी. जे मँगनेज साल्ट असतात MnO4 मायनस, मँगनेज साल्ट बोलतो आपण त्यांना, ज्यांच्यामध्ये Mn2 प्लस ऑक्सिडेशन स्टेट असते मँगनीजची, त्यांना मँगनेज सॉल्ट म्हणतो. त्यांच्यासोबत जेव्हा MnO4ला ट्रीट कराल तुम्ही परमॅंगनेट आयनला, त्यावेळेस त्याचंही काय करतात, ते रिडक्शन करतात, त्याचं ऑक्सिडेशन करतात, स्वतःचं रिडक्शन करतात आणि स्टेबल MnO2 तयार होतो या ठिकाणी बघा. तर बघा त्यानंतर आपल्याला युजेस बघायचे आहेत KMnO4चे. KMnO4च्या युजेसमध्ये मेनली हा जो KMnO4 असतो स्टुडंट, याचा यूज केला जातो ॲज अ अँटीसेप्टिक म्हणून याचा यूज केला जातो KMnO4 सोल्युशनचा. तुम्हाला टायट्रेशन राहिलं असतं जर तुमचे प्रॅक्टिकल यावर्षी झाले असते व्यवस्थित, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये तुम्हाला KMnO4चं सोल्युशन वापरायचं होतं टायट्रेशनसाठी.
टू कॅल्क्युलेट द स्ट्रेंथ ऑफ अदर सोल्युशन्स. दुसऱ्या सोल्युशनची स्ट्रेंथ फाइंड आउट करायसाठी आपण KMnO4 वापरतो. सॉरी, KMnO4ची स्ट्रेंथ आपण फाइंड आउट करतो बाय युझिंग स्टँडर्ड सोल्युशन ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड और मोर सॉल्ट. तुम्ही कदाचित जर तुम्हाला प्रॅक्टिकल लिहायला सांगितलं असतील, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे ओळखीचं वाटेल की हा जो KMnO4 आहे याचा आपल्याला स्ट्रेंथ फाइंड आउट करायची असते. याचं मोलरिटी आणि स्ट्रेंथ फाइंड आउट करतो आपण बाय युझिंग द स्टँडर्ड सोल्युशन्स ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड अँड मोर सॉल्ट्स. तर 2 प्रॅक्टिकल होते तुम्हाला, बट काही कारणामुळे तुमचं प्रॅक्टिकलच झालं नाही आणि प्रॅक्टिकल न झाल्यामुळे तुम्हाला ते हाताळायला भेटलं नाही हा KMnO4. ठीक आहे. त्यानंतर दुसरा यूज दिला बघा, फॉर अनसॅच्युरेशन टेस्ट इन लॅब. आपण KMnO4 वापरला होता बघा, बेअर्स टेस्ट म्हणतात त्याला, अल्किनचं ऑक्सिडेशन करायसाठी हा वापरला तो KMnO4. जर ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला समजायचं की अनसॅच्युरेशन आहे कंपाऊंडमध्ये. जर ऑक्सिडेशन झालं नाही तर तो कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे. म्हणून आपण एखाद्या कंपाऊंडमध्ये अनसॅच्युरेशन आहे का नाही, तो कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे हे फाइंड आउट करायसाठी KMnO4 वापरतो. ओके. त्यानंतर तिसरा यूज दिला आहे, फॉर डिटेक्शन ऑफ हलाइड्स इन क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. हलाइड्सच्या डिटेक्शनसाठी सुद्धा KMnO4चा यूज केला जातो. Cl-F-, Br- अशा हलाइड्सचा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये डिटेक्शन करण्यासाठी KMnO4 वापरला जातो. त्याच्यानंतर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट इन लॅब. लॅबोरेटरीमध्ये आपण बघा बऱ्याचशा रिॲक्शन केल्याच ना अशाही ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय युझिंग KMnO4 ॲज वेल ॲज K2Cr2O7. दोघंही जे आपण आता अभ्यास करतोय, दोघंही कंपाऊंड ट्रान्झिशन मेटलचे, हे दोघंही काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचा यूज कुठला त्यांचा, दे आर यूज एज ऑक्सिडायझिंग एजंट इन लॅबोरेटरी. तर पुढचा जो कंपाऊंड आहे स्टुडंट बघा, हे झालं तुमचं KMnO4 बद्दल. आपण सुरुवातीला काय बघितलं, सुरुवातीला डिस्कस केलं आपण प्रिपरेशनमध्ये 2 स्टेप होत्या छोट्या छोट्या. प्रिपरेशन नंतर प्रॉपर्टीज बघितल्या, प्रॉपर्टीज नंतर केमिकल प्रॉपर्टीज नंतर युजेस बघितले आता. ओके. दे आर यूज एज अँटीसेप्टिक, दे आर यूज फॉर डिटेक्शन ऑफ अनसॅच्युरेशन, नंतर दे आर यूज फॉर डिटेक्शन ऑफ हलाइड्स इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस अँड देन फायनली पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट इन लॅबोरेटरी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा कंपाऊंड बघायचा स्टुडंट आता, पोटॅशियम डायक्रोमेट. याचाही यूज आपण बऱ्यापैकी केला आता 12वीमध्ये. कशासाठी केला, ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. आपण काय केलं, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं कशामध्ये, अल्डिहाइड आणि किटोन्समध्ये. अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि किटोनमध्ये. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं होतं आपण अल्डिहाइडमध्ये, आणि प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड्समध्ये झाल्यावर अल्डिहाइडचं फर्दर जर तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करायचं असेल तर आपल्याला हा वापरावा लागतो, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ओके. ते PCC PDC वापरलं तर अल्डिहाइडपर्यंतच रिॲक्शन होते. अदरवाईज तुम्ही जर K2Cr2O7 वापरत असाल ॲसिडिक मिडियममध्ये तर कार्बोक्सिलिक ॲसिड भेटतो. आठवतं ना. तर मग याचं प्रिपरेशन बघा दिलं आहे आपल्याला. इंडस्ट्रीजमध्ये याला बनवताना इंडस्ट्रियल प्रोडक्शन फाईनली डिवायडेड क्रोमाइट ओर. ही जी क्रोमाइट ओर आहे ही महत्त्वाची याच्यासाठी, FeOCr2O3. when this ore heated with anhydrous sodium carbonate, when this ore is heated with anhydrous sodium carbonate, हा तुमचा Na2CO3, तेव्हा काय होतं, जेव्हा तुम्ही याला हिटिंग करता, स्ट्रॉंग हिटिंग एअरच्या प्रेझेन्समध्ये FeOCr2O3 ला, तेव्हा काय तयार होतं, तुमचं सोडियम क्रोमेट तयार होतो. स्टुडंट काय तयार होतो, सोडियम क्रोमेट तयार होतो. हा सोडियम क्रोमेटचं कन्व्हर्जन मग आपण करतो सोडियम डायक्रोमेटमध्ये. पुढच्या स्टेपमध्ये काय केलं बघा, सोडियम क्रोमेट फॉर्म इन अबोव स्टेप एक्स्ट्रॅक्टेड विथ वॉटर अँड ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू गेट सोडियम डायक्रोमेट. मग याला H2SO4 सोबत ट्रीट केलं. हा जो पहिल्या स्टेपमध्ये तयार झाला त्याला जर H2SO4 सोबत ट्रीट केलं नेक्स्ट स्टेपमध्ये तर काय होतं तयार, तुमचा सोडियम डायक्रोमेट तयार होतो, Na2Cr2O7 प्लस ट्वाईस NaCl, आणि हायड्रेटेड त्याचा फॉर्म पुन्हा तयार होतो, Na2Cr2O7H2. ठीक आहे. त्याला नाही मेन्शन केलं तरीसुद्धा चालेल, बट मेन आपला काय तयार झाला, सोडियम डायक्रोमेट पहिला जो लिहिला आपण तो, आणि NaCl बाहेर पडला. ते त्यांनी बॅलन्स करायसाठी लिहिलं आहे तसं. तिसरी जी स्टेप असते बघा, पहिल्या स्टेपमध्ये सोडियम क्रोमेट तयार केला, Na2CrO4 आहे तो, Na2Cr2 नाही आहे, Na2CrO4 आहे. त्याला जर H2SO4 सोबत ट्रीट केला तर मग सोडियम डायक्रोमेट तयार होतो, आणि त्या सोडियम डायक्रोमेटला जर आपण KCl सोबत ट्रीट केला, इफ दिस सोडियम डायक्रोमेट ट्रीटेड विथ KCl
हा जो तयार झाला इथे सोडियम डायक्रोमेट, आपल्याला काय बनवायचं आहे, पोटॅशियम डायक्रोमेट बनवायचं आहे. इथं काय बनला, सोडियम डायक्रोमेट. त्याला जर KCl सोबत कंबाईन केलं तर काय होतं, हे जे 2 सोडियम आहेत तुमचे, त्या 2 सोडियमला हे 2 पोटॅशियम रिप्लेस करतात आणि काय भेटतो, K2Cr2O7. म्हणजेच K2Cr2O7 बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय बनवला, सोडियम डायक्रोमेट बनवला. पोटॅशियम डायक्रोमेट बनवण्यासाठी आधी सोडियम डायक्रोमेट बनवला जातो आणि मग त्या सोडियम डायक्रोमेटचं कन्व्हर्जन आपण काय करतो, KCl सोबत रिॲक्शन करून पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये करतो. म्हणजे हे जे 2 तुम्हाला सोडियम दिसत आहेत, या 2 सोडियमला कोण रिप्लेस करतो, तर हा 2 पोटॅशियम रिप्लेस करतात आणि काय तयार होतं, पोटॅशियम डायक्रोमेट. तर असं हे तुमचं सिंपल प्रिपरेशन आहे पोटॅशियम डायक्रोमेटचं. 3 स्टेप आहे त्याच्यामध्ये. थोडीशी प्रॅक्टिस केली का होऊन जातं. काही जास्त विचार करायचा नाही त्याच्यामध्ये, बॅलन्सिंगचा वगैरे, ऑक्सिडेशन स्टेट, रिडक्शन स्टेट. जास्त विचार केला मग आपल्याला जे पाहिजे ते लक्षात ठेवता येत नाही. ठीक आहे, पुढे बघा. मग आता याच्या केमिकल प्रॉपर्टी दिल्यात स्टुडंट. केमिकल प्रॉपर्टी याच्या सोप्या आहेत मागच्यापेक्षा. याच्यात डायरेक्ट रिॲक्शन दिल्यात, मागच्या याच्यात थोडं फोड करून रेडॉक्स रिॲक्शन दिल्या होत्या, इथे डायरेक्ट रिॲक्शन दिलेल्या आहेत. मग बघा आपण काय बघितलं आता, जस्ट रिॲक्शनला स्टार्ट केलेलं आहे आपण. रिॲक्शन्सला स्टार्टिंग केली होती आपण कोणाच्या, K2Cr2O7च्या. मग हा जो K2Cr2O7 असतो स्टुडंट, याचं सुरुवातीला आपण प्रिपरेशन बघितलं. प्रिपरेशनमध्ये आपण 3 स्टेप बघितल्या. सुरुवातीला तुम्ही काय करता, जी क्रोमाइट ओर असते तिला सोडियम डायक्रोमेटसोबत हिटिंग करता बाय युझिंग लाईम ॲज अ फ्लक्स इन अ रिव्हर्बेटरी फर्नेस. मग सोडियम क्रोमेट तयार होतो. सोडियम क्रोमेटला सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं का सोडियम डायक्रोमेट तयार होतो, Na2Cr2O7. सोडियम डायक्रोमेटला KCl सोबत जर ट्रीट केलं तर मग सोडियम डायक्रोमेटचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये होतं. आता आपल्याला पुढे बघायचं होतं केमिकल प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ज्यावेळेस आपण ह्या K2Cr2O7चं ऑक्सिडेशन करतो, हा जो K2Cr2O7 आहे हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग जेव्हा याला आपण पोटॅशियम आयोडाईडसोबत ट्रीट करतो, आयोडाईड आयनसोबत, जसं मागच्या वेळेस पण केलं आपण KMnO4च्या रिॲक्शन बघितलं तेव्हा, तर तिथे डायरेक्ट I- आयन लिहित होतो आपण, इथे KI लिहितोय पूर्णचा पूर्ण. ओके, मग ऑक्सिडेशन ऑफ I- फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन ऑफ KI बाय ॲसिडिफाईड K2Cr2O7 गिव्ज I2. काय होतं, जेव्हा तुम्ही ऑक्सिडेशन करता ह्या KIचं, तेव्हा याच्यातले जे आयोडाईड आयन आहेत ना, I- आयन, त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर सॉलिड तुमचा जो काही नॉर्मल ॲटॉमिक स्टेबल मॉलिक्यूल आहे तुमचा I2, त्याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं तुमचं ह्या I- आयनचं. आयोडाईड आयन गेट कन्वर्टेड इन टू स्टेबल आयोडीन इन प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7, ॲसिडिफाईड K2Cr2O7. ओके, तर साईड प्रोडक्ट काय काय भेटतात, पोटॅशियम सल्फेट तयार होतो, क्रोमियम सल्फेट भेटतो, 7H2O मॉलिक्युल्स बाहेर पडतात आणि I2 तयार होतं तुमचं स्टेबल मॉलिक्यूल. ओके, त्याच्यानंतर पुढे वेन H2S गॅस इज पास्ड थ्रू ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, वेन H2S गॅस इज पास्ड थ्रू ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, H2S इज ऑक्सिडाइज टू पेल येलो पिपेटी ऑफ सल्फर. सेम रिॲक्शन तुमची कोणासाठी होते, H2S साठी सुद्धा होते. जेव्हा तुम्ही हायड्रोजन सल्फाईडला ॲसिडिफाईड K2Cr2O7 सोबत ट्रीट कराल तेव्हा तो काय करतो, त्या H2S मधल्या सल्फरला ऑक्सिडाईज करतो आणि तुमचा सॉलिड सल्फर तयार होतो येलोइश कलरचा, पेल येलो कलर असतो त्याचा. ठीक आहे, बघा मग रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला, K2Cr2O7 प्लस H2SO4 प्लस 3H2S. ओके, ह्या H2S मध्ये सल्फाईड आयन आहेत S2-, ते S2- कन्वर्जन कशात झालं, मेटॅलिक सल्फरमध्ये झालं. ठीक आहे, आणि साईड प्रोडक्ट पोटॅशियम सल्फेट, क्रोमियम सल्फेट, वॉटर. वरती जे साईड प्रोडक्ट भेटले होते तेच आहेत सेम टू सेम. त्याच्यामुळे काही रिॲक्शन जास्त लक्षात ठेवायला तुम्हाला एफर्ट घ्यावे लागणार नाही, कारण वरची रिॲक्शन खालची रिॲक्शन सेम आहे. फक्त तिथं काय झालं, तुमचं KIच्या जे काही आयोडाईड आयन होते KI मधले, त्यांचं तुम्ही सॉलिड आयोडीनमध्ये कन्वर्जन केलं. इथं सुद्धा तेच आहे, तुमचं सल्फर बाहेर पडला, पिपेटी तयार झाली सल्फरची, पेल येलो कलरची. ओके, तर सेम रिॲक्शन्स आहेत. त्याच्यानंतर बघा स्टुडंट, आता हे झालं तुमचं प्रिपरेशन ऑफ कंपाऊंड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटलचे 2 कंपाऊंड बघितले आपण, कुठले कुठले, KMnO4 आणि K2Cr2O7. ओके, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी बघितल्या आणि त्यांचे युजेस, कॉमन युजेस आहेत. बघा आता हा जो K2Cr2O7 आहे याची युजेस दिलेले नाही आहेत, बट याची युजेस जनरली तेच आहे. इट इज युज्ड ॲज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, इट इज युज्ड ॲज डिसइन्फेक्टंट. काही युजेस दोघांचे सारखे आहेत, KMnO4 आणि K2Cr2O7चे सुद्धा. ठीक आहे, तर आय थिंक माझं चुकून सुटलं का काही लिहायचं का पुस्तकात नव्हतं मला कळत नाही आहे, बट पुस्तकात असेल तर वाचून घ्याल, सारखेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे बघा,
पुढचा टॉपिक आहे आता कॉमन प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. मग आपण जे आता डी ब्लॉकचा अभ्यास केला एवढा, या डी ब्लॉकच्या प्रॉपर्टीज कुठल्या मग, कारण आता पुढचा पार्ट जो सुरू होणार आहे तो वेगळा पार्ट आहे थोडा. अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड आपल्याला काही मेटॅलर्जिकल ऑपरेशन्स दिलेले आहेत. मेटॅलर्जीचा काही थोडाफार पार्ट दिलेला आहे. पूर्वी पूर्ण सेपरेट चॅप्टर होतं मेटॅलर्जीचं स्टेट बोर्डला. आता त्याच्यातलं थोडक्यात थोडाफार एक्स्ट्रॅक आपल्याला ह्याच चॅप्टरमध्ये देऊन टाकलेला आहे त्यांनी. ठीक आहे, मग तो एक्स्ट्रॅक आपल्याला पुढे घ्यायचा आहे. डी ब्लॉकचा जो काही पार्ट होता तो संपेल आता आपला या प्रॉपर्टीज बघितल्यानंतर. प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस केल्यानंतर आता पुढे आपल्याला काय सुरू होणार आहे, मेटॅलर्जिकल ऑपरेशनचा पार्ट आहे थोडाफार मेटॅलर्जीचा, आणि मेटॅलर्जीचं झाल्यानंतर पुढे या ब्लॉक एलिमेंट्स. मग हे चॅप्टर संपेल. ठीक आहे, तर मग बघू आपण आता काय आहे. तर आपल्याला ज्या फिजिकल प्रॉपर्टी दिल्यात त्या काय आपल्याला नॉर्मली माहिती आहेत की हे मेटल असतात, आणि मेटल कसे असतात, लस्टरस असतात आणि शायनिंग असतात. ऑल डी ब्लॉक एलिमेंट्स आर लस्टरस, म्हणजे शायनिंग असते त्यांना, त्याच्यावरती लेअर असतो चमकणारा, त्याला आपण लस्टर म्हणतो. ठीक आहे, दे फॉर्म लस्टर अँड दे आर शायनिंग. ओके, दे आर हार्ड अँड हॅव अ डेन्सिटी, त्यांची डेन्सिटी पण खूप हाय असते आणि हार्ड असतात ते, कारण मेटल आहेत शेवटी. हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड मॅलिबिलिटी. सगळ्या ज्या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या ते शो करतात. त्यानंतर दे कॅन फॉर्म अलॉय विथ ट्रान्झिशन अँड नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. सगळ्या मेटलसोबत नॉन मेटलसोबत ते काय करतात, अलॉय फॉर्म करतात. मग तो मेटल तुमचा ट्रान्झिशन मेटल असू दे नाही तर नॉन ट्रान्झिशन असू दे. ओके, मोस्ट मेटल्स आर इफिशियंट कॅटलिस्ट. बऱ्यापैकी जे मेटल्स आहेत ते काय आहेत, कॅटलिस्टचं काम करतात. आपण ऑलरेडी एक्झाम्पल बघितलेले आहेत. त्यापुढे बघा काही केमिकल प्रॉपर्टी डिस्कस केलेल्या आहेत त्यांनी. केमिकल प्रॉपर्टीमध्ये सांगितलं आहे ऑल डी ब्लॉक एलिमेंट्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स. दे एक्झिबिट व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, फॉर्म कलर्ड सॉल्ट अँड कॉम्प्लेक्सेस. कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपल्याला पुढे बघायचंच आहे. ठीक आहे, दे आर गुड रिड्युसिंग एजंट्स. ते फॉर्म इन्सोल्युबल ऑक्साइड्स अँड हायड्रोऑक्साइड्स. मग त्याच्यातले बायोलॉजिकल इम्पॉर्टंट तुम्हाला मेटल दिलेले आहेत बघा, आयरन, कोबाल्ट, कॉपर, मॉलिब्डेनम, झिंक आर बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मेटल्स. बायोलॉजिकली म्हणजे ते एकतर कुठल्या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात, कुठल्या बायोलॉजिकल प्रोसेसला कॅटलाइज करायसाठी त्यांचा यूज केला जातो, त्यांचा किंवा त्यांच्या अलायचा. ओके, म्हणून ते बायोलॉजिकली इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत. कुठले आयरन, कोबाल्ट, कॉपर, मॉलिब्डेनम अँड झिंक. ओके, ॲज दे कॅटलाइज बायोलॉजिकल रिॲक्शन्स. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं या लेक्चरमध्ये, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑलरेडी झालेल्या होत्या मागच्या लेक्चरलाच आपल्या. त्याच्यानंतरचा जो टॉपिक होता आपला तो बघितला फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज बघितल्या, त्या महत्त्वाच्यात लक्षात ठेवायचं. कुठली प्रॉपर्टीमध्ये बदल होतो, कुठल्या प्रॉपर्टीमध्ये चेंज होत नाही. आता अजून आपण जनरल ज्या प्रॉपर्टीज आहेत तुमच्या ट्रान्झिशन मेटलच्या त्या बघितल्या. त्या प्रॉपर्टीज आणि ह्या प्रॉपर्टीजमध्ये कुठे फरक पडतोय, तर फक्त एका प्रॉपर्टीमध्ये आपल्याला फरक दिसला की जे इंटरस्टिशियल कंपाऊंड असतात त्यांच्या डेन्सिटीज नॉर्मल मेटलपेक्षा कशा असतात, कमी असतात. बाकीच्या प्रॉपर्टी बऱ्यापैकी जास्त आहेत किंवा सारखे आहेत. बघ, फक्त डिफरन्स कुठं आहे, डेन्सिटीमध्ये. तर जे तुमचे इम्प्युरिटी फिल्ड झाल्यामुळे तुमची डेन्सिटी काय होते त्या रेग्युलर मेटलची कमी होते इंटरस्टिशियल कंपाऊंड फॉर्म झाल्यावर. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बाकी काही विशेष नाही आहे. तर मी वाचलं तरी तुम्हाला कळेल, आणि काही जर अडचण आली तर मला विचारा. ठीक आहे, आपण हे चॅप्टर झाल्यावरती मी तुम्हाला याच्यावरचे MCQचे सुद्धा व्हिडिओज प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, मग आपण आता थांबू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मग पुढचा पार्ट जो आहे मेटॅलर्जिकल ऑपरेशनचा तो बघू. तो शॉर्टमध्ये दिलेला आहे तुम्हाला, थोडक्यात दिलेला आहे एकदम स्टेट बोर्डला. आणि मग तो पार्ट झाला उद्याच्या लेक्चरमध्ये की मग आपण डायरेक्ट या ब्लॉक एलिमेंट्स, मग 1 किंवा 2 पिरियडचं काम अजून शिल्लक राहील उद्याचा पिरियड झाल्यानंतर. बघू जसं होईल तसं. तुम्हाला जर काही कळत नसेल तर तुम्ही एनी टाईम विचारू शकता. थांबायचं आता. ठीक आहे, थँक्यू.